गणपती बाप्पा मोरया. चला आजपासून सुरुवात करूयात गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक बनवायला. थंड झाले तरी देखील वातड न होणारे आणि मऊ लुसलुशीत आज आपण गव्हाचे पिठाचे मोदक करणार आहोत. गव्हाचे पिठाचे मोदक बनवताना हा 1 चमचा जिन्नस जरूर घाला, त्यामुळे मोदक अजिबात वातड होत नाही. नमस्कार, मी मनीषा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 1 वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ. नेहमी चपातीसाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ मी या ठिकाणी वापरलेले आहे. चवीनुसार मीठ. 1 चमचा साजूक तूप घालून सर्व तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेऊयात. पीठ मळतानाच त्यामध्ये तूप घातल्यामुळे अजिबात थंड झाले तरी देखील मोदक वातड होत नाही. थंड झाले तरी देखील छान मऊ लुसलुशीत असे राहतात. थोडेसे पाणी घालून पुरीसारखी घट्टसर कणिक मळून घ्यावी. पातळसर अशी कणिक मळून घेतली ना तर हवी तशी अजिबात मोदकाला कळी पडत नाही. पीठ मळून झाल्यानंतर पाव चमचा साजूक तूप घालून अजून 2 ते 3 मिनिटं छान पिठाला चकाकी येईपर्यंत पीठ मळून घेतलेले आहे. आता पीठ छान मळून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटे छान पीठ भिजवून घेऊयात. एका बाजूला पीठ भिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला मोदकाचे सारण तयार करून घेऊयात. पोह्याच्या चमच्याने 1 चमचा खसखस घालून हलकीशी परतून घेऊयात. खसखस लगेच करपली जाते, त्यामुळे ती सतत परतावी. खसखस छान भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेले आहे. आता त्यामध्ये 2 वाटी ओल्या खोबऱ्याचा चव. आता खोबऱ्याचा चव घालून हलकासा 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात. विळीवरती ओलं खोबरं खवत बसण्यापेक्षा ओल्या खोबऱ्याची काळी पाट काढून त्याचे काप करावे आणि मिक्सरला फिरवून घेतले ना छान पांढरा शुभ्र असा झटपट ओल्या खोबऱ्याचा चव तयार होतो. अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटभर ओलं खोबरं छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने ओल्या खोबऱ्याचा चव घेतला ना त्या वाटीने 1 वाटी सुरीने चिरून घेतलेला गूळ घालून ते व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात. 2 वाटी ओल्या खोबऱ्याच्या चवसाठी मी या ठिकाणी 1 वाटी गूळ घेतलेले आहे. गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजून घेतलेली खसखस, थोडंसं जायफळ देखील किसून घालूयात. जायफळामुळे सारणाला खूप छान टेस्ट येते. पाव चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून या ठिकाणी सारण देखील आपले तयार झालेले आहे. मोदकाचे सारण भाजताना संपूर्णपणे लगेच ड्राय न करता हलकंसं ओलसर ठेवावं, कारण की जेव्हा आपण गॅस बंद करतो ना तेव्हा सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर अजून जास्त ड्राय होतं, त्यामुळे भाजताना हलकंसं ते ओलसरच ठेवावं. आता एका बाजूला मोदकासाठी सारण देखील तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कणिक देखील छान भिजलेली आहे. मोदक किती आकाराचा लहान किंवा मोठा करायचा आहे ना त्यानुसार कणकेचे गोळे करून घ्यावेत. त्या ठिकाणी मी मध्यमच आकाराचे मोदक करणार आहे म्हणून गोळे देखील छान मध्यमच करणार आहे. कणिक मळताना तूप घातल्यामुळे मोदक चवीला देखील छान होतात आणि अजिबात वातड असे होत नाही. आता गोळ्याला आपण एक गोळी सुक्या पिठामध्ये घोळवून आपण हलकीशी जाडसर अशा जाडीची लाटून घेऊयात. खूप पातळसर अशी लाटी लाटून घेतली ना तर मोदक उकडताना तो फाटू देखील शकतो, त्यामुळं हलकीशी जाडसर अशी लाटी लाटून घ्यावी. मी व्हिडिओत दाखवलंय ना त्याच जाडीची लाटी लाटून घ्यावी. आता मी दाखवल्याप्रमाणे हातावरती अशा प्रकारे पारे घेऊन 1 कळ्या पाडून घेऊयात. कळ्या पाडताना कधीही देखील जवळ कळ्या पाडून घ्याव्यात, त्यामुळे मोदक दिसायला देखील खूप सुबक असा दिसतो. आता कळी करताना छान वरून ते खालपर्यंत छान दाबून घेतली ना तर अजिबात कळी सुटत देखील नाही. तर आज आपण कोणताही साचा न वापरता छान कळीदार असे गव्हाच्या पिठाचे मोदक करत आहोत. छान कळ्या पाडून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर सारण घालून छान व्यवस्थित ते पसरून घेऊयात. सारण भरून झाल्यानंतर हलक्या हाताने सर्व कळ्या एकत्रित आणून जास्त जोर न लावता आपण
छान मोदक हा तयार करून घेऊयात. जे जास्तीचं वरील पीठ आहे ना ते देखील मी काढून घेतलेलं आहे. जशी प्रॅक्टिस होते ना तसे छान कळीदार असे साचा न वापरता मोदक तयार होतात. तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत. ज्या चाळणीमध्ये आपण मोदक वाफवून घेणार आहोत ना त्या चाळणीला सुरुवातीला थोडंसे तेल लावून घ्यावे, जेणेकरून मोदक छान वाफवून झाल्यानंतर अलगद असे निघाले जातील. कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून पाण्याला छान कड आल्यानंतर रिंगवरती अशा प्रकारे मोदकाची चाळण ठेवून एक 12 ते 13 मिनटं मध्यम आचेवरती मी या ठिकाणी मोदक छान वाफवून घेतले. खूप जास्त वेळ मोदक वाफवून घेतले ना तरी देखील मोदक हे थंड झाल्यानंतर वातड असे होतात. तर ह्या ठिकाणी अजिबात शिजल्यानंतर पीठ हाताला चिकटत नाही ना तर समजायचं या ठिकाणी मोदक छान वाफवून झालेले आहेत. अजिबात एकही मोदक चाळणीला चिकटलेला देखील नाही. गरमागरम मोदक आणि त्यावरती साजूक तूप असेल ना तर अजून काय पाहिजे. जर्रासुद्धा तेलाचा वापर न करता ह्या ठिकाणी छान मऊ लुसलुशीत आणि वातड न होणारे गव्हाचे पिठाचे मोदक तयार झालेले आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया बाप्पाच्या एका आवडत्या पदार्थासोबत.